साली देखील या महाराष्ट्राच्या जनतेनं महायुती सरकारला खूप मोठा जनाधार दिलेला होता, पण दुर्दैवानं त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फूट पडले आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झालं। त्यामुळं मागच्या 5 वर्षामध्ये त्यातील 2.5 वर्ष जे महाविकास आघाडी सरकार होतं, अशा महाराष्ट्रातील जनतेला वेगळी करायची वेळ आली। पण नंतर यावेळी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भारतीय जनता पार्टीबरोबर एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये या मागच्या 2.5 वर्षामध्ये सर्वसामान्यांसाठी जे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे काम उभं केलं, मग ते सर्वसामान्यांसाठीचं काम असेल, शेतकऱ्यांसाठीचं काम असेल आणि महिला भगिनींसाठी उभं केलेलं काम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे त्यांनी काम उभं केलं त्या कामाच्या जोरावरती 2024ची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या या विचारधारेच्या महायुती सरकारला महाराष्ट्राने पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात कौल दिलेला आहे। आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्रीपदावरती आज शपथ घेतलेले आहेत। त्यांच्याबरोबर एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतलेले आहे। जे जनतेनं आज कौल दिलेला आहे, तर निश्चितच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय विजनरी माणूस असून त्या व्यक्तीनं या महाराष्ट्राला एक चांगल्या विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत। तर येत्या काळामध्ये 5 वर्षात सर्वसामान्यांपासून, शेतकऱ्यांपासून, बेरोजगारांपासून, माता भगिनींपर्यंत सर्वांगीण विकास करण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होताना आपण पाहतोय। तर महायुतीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेत असताना एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा या सर्वांचं मंद्रुपकराच्या वतीनं व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं मी खूप अभिनंदन करतो। त्याच पद्धतीनं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेब यांच्याही माध्यमातून या तालुक्यानं भरघोस भारतीय जनता पार्टीच्या मागे उभारून मतदान केलं आणि महाराष्ट्रामध्ये जे कौल दिला गेला त्या कौलचं काही ना काही भाग या दक्षिण सोलापूरचा असून या तालुक्याचे नेतृत्व देखील आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेब अतिशय विजनरी व्यक्तिमत्व असून त्यांना देखील येत्या काळामध्ये कॅबिनेट मिळेल आणि तेही महाराष्ट्राचं एक कॅबिनेट मंत्रीपद घेऊन नेतृत्व करतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व सुभाषबाबू देशमुख साहेब यांच्या वतीनं व सर्वसामान्य जनतेच्या वतीनं व तालुकावासियांच्या वतीनं मी महाराष्ट्राच्या तिन्ही महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या 5 वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो।